भाई सकाळी 6 वाजता घरी बातम्या चालू होत्या. याले म्हणते बच्चा कूलर, याच्यानं तुम्हाला उडवून टाकतो मी आता. सो हे गाईज, मी मांदाडे, रोहित मांदाडे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. पब्लिक थोडसा मी खूप जास्त कामात होतो. हा कूलर पेंटिंग मारला, हा कूलर साफ केला, दिसत असेल तुम्हाला. आणखी कस्टमरच्या घरी केला तर नाही कूलर, पण उद्या सकाळी चालला जाईल रिक्षा आल्याबरोबर. संध्याकाळचे 7 वाजले. मी आत्ता कॅमेरा चालू केला. दिवसभरातून सकाळपासून खूप कामात होतो. आणखी मला आज पायाला पण थोडंसं लागलं. सो देख सकते बँडेज. सो कोई बात नाही. मी आत्ता लास्ट काही महिन्यातच TTचं इंजेक्शन घेतलं होतं. सो डोंट वरी पब्लिक, टिटॅनसचं इंजेक्शन मी घेतलं आहे तर मला टेन्शन नाही काही लागलं तर. पण तरी लागलं तर आहे, काळजी घ्या लागेल. सॉरी पब्लिक, मला लागलं म्हणून. हेच सांगासाठी मी ब्लॉग चालू केला का आज काहीच ब्लॉग बनवू नाही शकला. सो आय होप तुम्हाला ही शॉर्ट क्लिप आवडली असेल, जे मी शॉर्टमध्ये टाकणार का कसं टाकणार यूट्यूबच्या गाईडलाईन्सनुसार. सो बघू आता जाताना काय होईल काय नाही तर मग ब्लॉग एंड गाईज. अल्लापलीतून बघत असाल तर तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता दुकानाला, काही पण घेऊ शकता. छोटी मोठी खरेदी, कूलर्स आहे आपल्याकडे खूप सारे. अल्लापलीतलं 20 ते 22 वर्षापासूनचं तुमच्या सेवेत मांदाडीचं दुकान आहे. सो बघाल PWD रेस्ट हाऊस समोरच आहे, केव्हा पण येऊ शकता तुम्ही. बारी फॉर आज कॅमेरा चालू नाही केला. सो आत्ता कॅमेरा चालू केला कारण मी जस्ट थोडासा बसलो तर 5-10 मिनटात मी दुकान बंद करून घरी पण जाणार. बघू का होईल का नाही. जर जाताना काही झालं तर ठीक आहे, नाही तर ब्लॉग एंड. कटिंग कशी वाटली, हेअरकट कसा वाटला तुम्ही कमेंट करून द्याल. मी थोडेसे केस ठेवले, बिलकुल थोडेसे, जेणेकरून लवकर वाढायला पाहिजे म्हणून. सो आई म्हणे त्याप्रमाणे मी कटिंग केली. लाता खाल्ल्या मी बहुत. माझं कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट आला होतं शॉर्टवर का मिनी ब्लॉगवर का भाऊ कटिंग कर म्हणे सबस्क्रायबरना. तर सबस्क्रायबरची ना आईची विश मी पूर्ण केली. सो बाय गाईज, आपके लिए करना आहे ना, तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर मी आहो. कमेंट करा का लास्ट ब्लॉग्स कसे वाटले म्हणून ना. बाय. मी फक्त बघत होतो आत्ता का माझा कॅमेरा चालू आहे का नाही म्हणून. कारण मी एवढा ब्लॉग बनवला, जस्ट म्हणजे क्लिप फुटेज शूट केली. ब्लॉगच जर शूट नाही झाला तर झालं, मग हे पण क्लिप चालली जाईल. सो बघू घरी जाताना काय होईल. नाही तर मग होप तुम्हाला आजचा पण छोटीशी क्लिप आवडली असेल. सो बाय गाईज, तुम्ही मांदाडीला बघत राहा. मी आज काही कंटेंट नाही दिला, हे छोटी गोष्ट नाही, मोठी गोष्ट आहे. सॉरी फॉर पण सॉरी पब्लिक, सॉरी बच्चे की लोग क्या. ओल्ड ब्लॉग बघून घ्याल, खूप सारे ब्लॉग आहे आपल्याकडे, खूप सारे ब्लॉग्स आहे शूट झालेले. सो ते बघून घ्या ना. असे आता मी खूप बिझी राहणारच, कारण सीझन आहे कूलरचा, तर दिवसभर बिझी राहतो. कस्टमर येत जात राहतात, असे कूलर राहतात रिपेरिंगचे, तर त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट नाही करू शकत. करणार मी शूट, पण असं छोटं मोठं बघ येत राहणार काही दिवशी, तर त्याच्यामुळे थोडे गॅप्स. सो ते भरत आहो मी. सो पब्लिक एक करून सामान ठेवत आहो मी. कूलर्स बाहेर आहे ना, अंदर ठेवत आहो. सो बाहुबली मेरा भाई था, इसलिए मैं कूलर उठाता हूँ. वो पत्थर नहीं, पिंड उचलत होता. मीनं शिकवलं तो बाहुबली का. याले म्हणते बच्चा कूलर, याच्यानं तुम्हाला उडवून टाकतो मी आता. याच्यात आहे लपून सिक्रेट रेसिपी. सो याला सिक्रेटच ठेवतो मी. कॅमेरा पडला होता कारण इथपर्यंत जिथं कॅमेरा ठेवून होता तिथपर्यंत कूलरच आला. सो दुकान जिथं बंद करतो तिथपर्यंत आहे आपला सामान ठेवतं. सो ॲडजस्टमेंट करायला लागते. चला बघा तुम्ही. माझं मी दिवसभर कॅमेरा काऊन चालू नाही करत ना, कसं मी कामात राहतो ना, मी शूट असं ठेवून करत नाही, कारण मोबाईल हॉट होते ना. मोबाईल हॉट झाल्यावर आजचीच बातमी आहे का अरे भाई सकाळी 6 वाजता घरी बातम्या चालू होत्या ना, तेच सांगितलं. सांगली का अकोला अशा ठिकाणी एका रोहित नावाच्या 20 वर्षाच्या मुलाच्या खिशात, ट्युशनवरून तो घरी जात होता,
मोबाईल स्फोट झाला. सो त्याची मांडी वगैरे भाजली, पाय भाजला. अरे सो माझं पण नाव रोहित आहे. मला तर स्फोट होईल नाही, पण तरी पिक्सल हॉट होते न, मला हॉट नाही करायचं आहे माझा डिव्हाइस न, त्याच्यामुळे मी असं ठेवून शूट करत नाही ना. हात खराब राहते, मी मोबाईलला 10 वेळा हात लावून खराब नाही करू शकत, असं होते. सो बघा, ते पण काळजी घेतो, हे पण काळजी घेतो. मी कामात राहतो त्याच्यामुळे काही करू नाही शकत. सो बाय. बघू तुम्ही. लागलं रे पोट्टे हो, लागलं, बहुत जोरात लागलं, पण आता ठीक आहे. सॉरी लागलं, आता का करू. इट्स अ स्मॉल कट ऑफ छोटासा तार. सामानाची ॲडजस्टमेंट करावं लागते. हे डिवायडर आहे हवा शिफ्टिंगसाठी. कस्टमरच्या कूलरचा स्टँड आहे, जो कूलरच्या खाली ठेवतो. हा वे जाडी बंडल, जो कूलरला लावायचा राहते. जाडी अशी समथिंग सगळं सामान ठेवलं मी. सो चला बघू, तुम्हाला दिसलं का नाही माहिती नाही. सगळं सामान ठेवलं, पूर्ण भरलं. सो चला पब्लिक, बाय. ए बापरे बाप, हे दाखवणे ठीक तर नाही, पण दाखवून देतो. कट इतकुसच लागला, ब्लड एवढं सारं निघालं. सो मी हँड वॉश करून घेतो. बापरे. चला. सो पब्लिक, रोजा चालू आहे, त्याच्या नमाज चालू आहे बस. साहिलच्या दुकानात काऊन कॅमेरा चालू केला, कारण माझे एक सर होते. सर म्हटले असते, साले तू का करतोय बे, तुम्ही म्हटलं असतं, का म्हटलं असतं, त्याच्यामुळे मी बस चुपचाप होतो. चला बाय. आता घरी चाललो मी, दुकान बंद केलं, घरी चाललो मी. बाय. साहिलकडे काल टोपी राहिली होती, तर टोपी पण घेतली आपण. बाय पब्लिक. काळी मांजर.